नमस्कार. आजच्या ताज्या बातम्या भारत न्यूज 24वर बघत राहा. अशीच नवीन अपडेट. नागपूर पोलिसांनी नवीन कामठी परिसरात एक ड्रग्ज पार्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 महिलांसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी ड्रग्ज, हुक्का आणि इतर अंमली पदार्थांचे साहित्य तसेच महागडे मोबाईल फोन आणि 2 आलिशान गाड्यांसह तब्बल 26 लाखांचा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवार मध्यरात्री MS फार्म हाऊस अशा हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकून सुनील शंकरलाल अग्रवाल वय 61 वर्ष, गौतम सुशील जैन वय 51 वर्ष, निलेश बाबूराव गडिया वय 61 वर्ष, मितेश मोहनलाल खक्कर वय 48 वर्ष यांच्यासह 4 महिलांना रंगेहात पकडले गेले. तपासात आरोपी सुनील अग्रवाल यांच्याकडून 1.31 ग्रॅम MD ड्रग्जचा 15,720 रुपये, एक हुक्का 2,000 रुपये आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू 50 रुपये जप्त करण्यात आले. या अतिरिक्त अटक केलेल्या इतर आरोपींच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 6 महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन, 2 आलिशान 4चाकी गाड्या, होंडा सिटी आणि एमर्जन्सी हेक्टर, अंदाजे किंमत 22 लाख रुपये आणि 58,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 27,770 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी नवीन कामठी परिसरात ठाण्यात NDPS ड्रग्ज पार्टीमागे आणखी कोण सामील आहे आणि या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे कामठी परिसरात खळबळ उडाली आहे. बघत राहा अशीच नवीन अपडेट भारत न्यूज 24वर. नमस्कार. मी प्रमोद दुबे, चंद्रपूर.